अरे यार, ही राणी असं का करून घेते? इथून फास लागून घेते गळ्याला. हे कुठलं जनावर असं करते, शिंगाच्या वर घेते का ती स्वतः घेते काय माहीत. आम्हाला असं ठेवतो इकडं बंद, ह्याच्या पुढं म्हणजे यायचं नाही. आता बघा राणी बी बैलावणी कशी शांत उभा राहते. इकडं 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 थांब, इकडं थांब. हात लावलं ना बघा, अशी मान वर करून ले. ही देवशेनी हां, ही पण लय शांत उभा राहते बैलासारखं. असं हाताने चोळायला लागलं ना. त्यात ही जुन्या जनावरांना सगळ्यांना अशा चोळायला सवयत. फक्त नवीन जनावर आपल्या अंगाला हात लावून देत नाहीत. नाही तर गंगा बघा आता. आज आपल्याला बटाटे काढायला जायचे. आज घरचे घरीच बटाटे काढायचे, म्हणजे बाहेरचं कोणी नाही. आणि आतापर्यंत तर ह्यांचंच नियोजन करण्यात वेळ गेला सगळा. ह्यांना अगोदर खायला टाकलं, परत पाण्याचं नियोजन केलं, पाणी पाजलं, परत उरलेलं खातेत आता सगळे. तर ह्यांचंच नियोजन करण्यात 1 वाजून गेली. चला आता 1:30 वाजलेत. बऱ्यापैकी खातेच जनावरं. आणि आता आम्ही जाणार आहेत बटाटे काढायला. आई आणि मी, आम्ही दोघंच घरी आहेत. पप्पा तर बटाटे घेऊन गेलेत, भैया वहिनी बाहेर आहेत. तर त्याच्यामुळं वृंदा काय ग, ऐक, आपल्या जे 2-3 लाईनी राहिल्या होत्या ना, 2-3 नाही 7-8 लाईनी काढायच्या राहिल्या होत्या ना, तर त्या लाईन काढल्यात आता बटाट्याच्या. 1 2 3 4 5 6 7 8 लाईनी काढायच्या राहिल्या होत्या. तर त्या आज आपण काढतोय 8 लाईनी. आता बैलांना सोडतो आणि तिकडे चरायला बांधतो कालच्या जागेवर. बटाटे आज पण चांगले निघत आहेत, जे भरलेल्या लाईनीत एकदम बटाटे चांगले. इकडे हे जे पाणी आहे मधल्या बोरचं आहे, तर हे पाणी मकावर चालू आहे. आपला इथला आंबा आहे ना, तर तो आंबा भिजवतो मी. आपण पाणी लावलं तुम्हाला दाखवतो किती बारीक आंबा आहे. हरण्याने सगळा घोटाळा केला. हरण्याला इथं चरायला बांधलं आणि हरण्याने आंबाच खाऊन टाकला. त्याच्यानंतर आता ह्याला पानं आलेत. पानं परत इकडं वरती मोठी नव्हती आली होती, पण कशाने तरी खाल्ली वाटते, वरची नव्हती. तर त्याच्यामुळे इकडं खाली पाण्यात आहेत ना त्याला, तर त्याला सोडलं आता पाणी इथे भिजायला, जे ह्याला पाणी देतो. आता उन्हाळ्यात ना ह्या आंब्याला सारखं पाणी द्यावं लागेल. एवढा उन्हाळा लय जपावं लागेल. झाड बारीक आहे ना, तोपर्यंत लय काळजी घ्यावं लागेल ह्या आंब्याची. इथलं गवत मी काढलं नाही, गवत नको राहू द्या, म्हणजे त्या आंब्याला जरा गारवा भेटेन गवतानी. तुम्हाला दिसलं नाही, लय छोटं झाड आहे, नुसती काडीच आहे. 2 पानं 1 उभी काडी, पण जिवंत झाड आहे, येईल ती. आता इथं कुठलं जनावर बांधायचंच नाही. ह्याच्या बाजूला इकडं आपला घास 1 कापणी झाली पहिली, पण तरी बरं आहे, चांगला आता वाढायला लागलाय. तर बैलाला बांधलो तिकडं डाळिंबात. सर थोडा घास खाली ठेवतो. सरज्या थोडं असं टाकायचं, इकडं घेतो चिमण्याला जरा इकडे घेतो. सरजे एकत्र ठेवल्यावर सरजे जास्त खातो, आणि सेपरेट चिमण्याला घेतलं ना, चिमण्या वायाला जास्त लावतो. इकडे आपले बटाटे गोळा करत चालू आहेत. कॅरेट भरून ठेवलं इथे, ते जागोजागी असे कॅरेट भरून ठेवले. तिथे 1 भरून ठेवलं आहे, इकडं अर्ध भरून ठेवले मोत्या. आणि नंतर इकडे ढिगोरा मारून ठेवायचं काम चालू आहे ह्या लिंबाच्या झाडाखाली. शिव डब्बा घेऊन जातो मी घरी मला जेवायला. आई शिव डब्बा नेऊ ना. चला त्यांना खायला टाकतो. आणि गावरान जनावरं तर पप्पा नेलेत चरायला. पप्पा आले, आंघोळ वगैरे केली आणि गावरान जनावरं चरायला घेऊन गेलेत. हरण्या थांब ना, टाकूच तो बी दम काढत नाही. थांब, तर हरण्याला ठेवलं आहे खायला, तर इकडं खिलेरीला ठेवतो खायला. पहिलं कॅरेट थांब ना, ऐकट खा. भैया बटाट्या शेतात गेलाय, तर तिकडं बटाट्याचे कॅरेट गोळा करतोय. मी इकडं घरी आलो, तर मग घरी थांबलो. मग आता घरी तर नेपेर तोडून ठेवतो. आज नेपेर मलाच तोडायचं आहे आणि मलाच घरी नेऊन टाकायचं आहे. भैया तर काही येणार नाही, परत आल्या म्हणेन की नेपेर वगैरे काय तोडून ठेवलं नाही, तर त्याच्यामुळं मग नेपेर तोडून ठेवतो. नेपेरमध्ये काँग्रेस बी झाला आहे कुठं कुठं मोठाला ना, तर तो काँग्रेस बी
मी नेपियरमध्ये घेतो. नेपियरमध्ये मिसळून खातात काँग्रेस, आणि शेतात पण अडचण नको काँग्रेसची. एवढा नेपियर तोडलाय मी, इकडं पाठीमागे तिथपर्यंत नेपियर तोडले. आता नेपियर घेऊन पण जातो लगेच घरी. एवढा नेपियर आणून ठेवलाय घरी. एवढा बस होईल, गरज लागली तर उद्याच्याला आणता येईल, कारण की उद्या सकाळी 9 वाजता लाईट येणार आहे. त्या दिवसा कुट्टी करायची, गरज पडली तर मग हिथंच नेपियर आहे ना, आणता येईल उद्याच्याला. आपला गहू भारी आलाय राव, सगळाच गहू चांगला आहे. पण काय सांगते ना, भारी तर ह्यो बाजूवाला बी आलता. आता बाजूवालीच कंडिशन बघू. आता वाळायला लागलाय बाजूवाला, पण काय सगळा लोळून गेला. हा बाजूवाला पण, बाजूवाला गहू आहे ना ह्यो लोळलेला, तो पण असाच आला होता, भारी म्हणजे चांगला. पण नंतर काय वारा आलं थोडंसं की सगळा लोळून गेला. मग त्याच्यामुळं आता ह्या गव्हाला पण मी भारी म्हणणार नाही. आता काय सांगता येणार नाही ह्याचं, म्हणजे ह्याचं पण काय होईल काय नाही काढायला येईपर्यंत. आणि ह्याच्यात पण दाणे भरायला लागलेत. आता काही दिवसांना आपण ह्याच्या ओंब्या खाऊ. ओंब्या म्हणजे आपण ज्वारीचा कसा हुरडा खाल्ला तर तशा गव्हाच्या ओंब्या होतात. तर हे बघा, ह्याची कूस किती काळी झाली, माझ्या हातावर किती कूस काळी वाटते. असं धरलं ना मग लक्षात येते काळी कूस झाली म्हणून. हे बघा, हातावरती ओळखू येते की कूस काळी झाली. हे बघा, समोरचे जे ओंब्यात ना, तर ह्यांच्या कूस एकदम काळ्या झाल्यात. वरती जे छोटाले लाकडं आहेत ना वर गेलेले, तर ते एकदम काळे झालेत चांगले. तर ही आयडेंटिटी बनसी गव्हाची. खाली काळे होतात, माझं बोटे इथं काळे होतात, पर वरती चमक येते यांच्यावर, पांढरे आणि जरा चमकतात. तर असे आपण ज्वारीचा कसा भाजून हुरडा खाल्ला तर तशा गहू भाजून ओंब्या होतात. तर गव्हाच्या ओंब्या खातात. तर त्या पण आपण एका दिवशी खाऊ, ज्यावेळेस आपलं बटाट्याचं काम संपन्न, तर त्यावेळेस मग ज्या दिवशी काम कमी असेल तर त्या दिवशी मग आपण खाऊ. हे बघा, हे परिपक्व झालेलं हे, ह्याचं कुसले काळी. हे बघा, अशी ही काळी कुस. हे मोठा इकडं बसलाय, खा पाईप. आता बैलाला आपण गवत टाकू, थोडं थोडं करून टाकू. एकदम टाकलं ना लय सांडे देत. जरा खा. चिमण्यात धुडका सरक पावचे. चिमण्याचं तोंड पुरणार नाही राव पुरत. ह्या बैलाने राऊंड मारला इकडे, ह्याला असं आणतो इकडून. चल सरच्या इकडे, इकडे चल, जा खायला. तसं नाही रे, ह्याला बी खाऊ दे इकडं. हां, चिमण्या आता पुरतं तोंड. चिमण्याची रस्सी थोडी ओढून घेतो इकडे. आता चिमण्याचं तोंड पुरतंय आणि सरजेचं तोंड पुरतंय. हे बघा, चिमण्या कसा इसकटतो लगेच, व्यवस्थित खातच नाही चिमण्या. तर माझ्या हातातलं गवत आहे ना, तर हे मी पिल्लुडेसाठी घेतलंय. आणि खाली जे दिसतंय ना धुडक्यात बांधलेलं, तर ते बैलांसाठी. ते बैलाला इथंच खायला टाकायचे आणि हातातलं पिल्लुडीला घेऊन जायचं घरी. बैलांनी पहिलं गवत खाल्लंय, आणखीन त्यांना गवत टाकू आपण. थांब ना. खात्यात व्यवस्थित. चिमण्या असंच खायला पाहिजे. हे चिमण्या थांब ना, थांब. यांच्या दोघात अर्ध करतो. सरजे तू पलीकडे खा. हट सरजे हट. इकडे चिमण्या तुझ्यासाठी आणि ते पलीकड सरजेसाठी. सरजे जरा व्यवस्थित खातो ना, त्याच्यामुळे जास्त टाकले त्याला. चिमण्या नीट खात नाही. तर आपले जे काल बटाटे नेले होते ना मार्केटला,
तर त्यांना भाव लागला आहे. काही बटाट्याला 15 रुपये किलो भाव लागला, काही 10 रुपये किलोने विकले, आणि जे लयच छोटे होते ना तर त्यांना लयच कमी भाव लागला, एक 5-6 रुपये. तर असा बटाट्याला भाव लागला, म्हणजे तरी ॲव्हरेजली 12 रुपये भाव लागला, 12-12.5 रुपये आपल्या सगळ्या टोटल बटाट्याला भाव लागला. तर त्याच्यात ॲव्हरेज निघलं होतं. काल 17 क्विंटल नेले होते मार्केटला, म्हणजे 35 गोण्या नेल्या होत्या काल. तर 50 किलोच्या गोण्या म्हणून 17 क्विंटल काल नेले होते मार्केटला. आणि आज आईने त्यांनी जे गोळा केले ना बटाटे, तर ते 5 क्विंटल बटाटे असतील, 5-6 क्विंटल ते बटाटे असतील. म्हणजे कालचे 17 क्विंटल आणि हे 5 क्विंटल जरी म्हटलं तरी सगळे 22 क्विंटल बटाटे निघले आपल्याला तेवढ्या शेतात. तर काय ना, सध्या तर बटाट्याला काही जास्त भाव नाही. आपण लावले होते ना तर त्यावेळेस पहिल्या बटाट्याला चांगला भाव लागला, 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये असा. पण ह्या बटाट्यालाच भाव कमी लागला, कारण सध्याला मार्केटला बटाटे जास्त येतात ना, तर त्याच्यामुळं भाव जरा कमीच लागत आहे.